गजानन थोरात आणि ताईचं आणि माझं नातं एक बहिणीसारखं होतं. म्हणजे रोजचा परिचय आमचा. ते आमच्या घरी येणार, आम्ही त्यांच्या घरी जाणार आणि खूप छान नातं होतं माझं. त्यांचं सांगायला गेलं तर भरपूर आहे. खूप गरिबीत आहे पण त्यांनी दिवस काढले. मुलं बारीक बारीक होते. त्यांचा नवरा वारला. मग त्यांनी भरपूर कामं केले, भांडे कामं केले, सगळे कामं केले त्यांनी. काय केलं नाही असं नाही, भरपूर कामं केले आणि मी पण मदत केली त्यांना. काय बहीण पाठच्या बहिणीसारखी माझ्याकडे सगळं सांगायची, आज हे नाही आज ते नाही, आणि मी पण मदत केली. मी म्हणायचे अजिबात नाही लाजायचं, यायचं जायचं. हां, माझ्या बहिणीसारखीच होती. मी एवढे 2 शब्द बोलून थांबवते. जय भीम. माझे नाव रुक्मिणी लक्ष्मण वाघमारे. अंत्यविधीसाठी यायला मिळालं नाही. फोनवर माझी बहीण मला रोज बोलायची. हेच मला अभिमान वाटतो की मला भेटल्यावर आम्ही वाटते माझी बहीण माझा पुन्हा मुसलमान माझ्या पुढं लक्ष दे. पण मला तिथे शेवटच्या अंत्यविधी काका मला येता आलं नाही. म्हणून माझं सर्वांना प्रथम सप्रेम जय भीम. या अखंड विश्वाला शांतीचे संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, श्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री माता फुले, माता भीमाई, माता रमाई, माता जिजाऊ या महापुरुषांच्या प्रतिमांना आणि विचारांना प्रथम विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी आमच्या सासूबाई छाया चंद्रकांत गरुड यांच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण दुःखित नातेवाईक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. बंधूंनो, जन्म आणि मृत्यू हे एकाच नाण्याची 2 बाजू आहेत. जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याही हातामध्ये नाही आहे. या पृथ्वी तलावरती जो व्यक्ती जन्मास येतो त्या व्यक्तीला मृत्यू हा अटळ आहे. त्यामुळे आपण जे दुःख आपल्याला झालेलं आहे त्या दुःखातून सावरून आपण कसे पुढे जाऊ शकतो याचा प्रथम आपण विचार केला पाहिजे. गौतम बुद्धाची हीच शिकवण आहे की दुःखातून आपण कसं सावरलं पाहिजे. या ठिकाणी आमच्या मामीच्या बद्दल जर बोलायचं झालं तर आम्ही 4 जण त्यांचे जावई, गरुड परिवाराचे आम्ही 4 जण जावई. पण त्यांनी कधी आम्हाला जावई म्हणून असं कधी नातं असं कधी लावलं. आणि आमच्या देवगावामध्ये उत्तम चव्हाण यांच्या त्या भगिनी होत्या आणि त्या ठिकाणी सासरी पण माहेरी पण असताना त्यांनी चांगल्या लोकांशी संबंध ठेवले होते आणि खूप आपुलकीने ते त्या देवगावामध्ये सुद्धा त्यांनी खूप नाव कमवलं आणि चांगल्या आपुलकीने ते राहिले त्या ठिकाणी. नंतर मग त्यांचं लग्न झाल्यानंतर गरुड परिवारामध्ये ते आल्यानंतर या ठिकाणी पण त्यांनी अत्यंत मुलं लहान होते त्यांना मला वाटते 24-25 वर्ष झाले असतील त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या लहान मुलांचा आपले धीर आणि त्यांची जी जाव आहे त्यांचे जे भाऊ आहेत त्यांनी अतिशय त्यांना मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांचं एक सुंदरसं घर इथं आहे आणि त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यांना मुलं लहान असताना त्यांनी अतिशय कुठल्याही कामाला न लागता त्यांनी अतिशय कष्ट करून लहान मुलांचं अतिशय चांगलं शिक्षण केलं. त्यांचा मुलगा चांगल्या सर्व्हिसला आहे. त्यांची मुलगी आहे तिथं पण चांगले शिक्षण झालं. तिला पण मुलं आहेत आणि त्यांची सून जी आहे प्रिया त्या लोकांनी अतिशय कष्ट घेऊन त्यांचं व्यवस्थितरित्या संगोपन केलं आणि काही दिवसांनी ते आजारी पडले. पॅरलाइज झाल्यानंतर त्यांनी 1-1.5 वर्ष
ते अंतरुणामध्येच होते आणि थोडे रिकवर व्हायला लागले होते ते. पण भगवंतापुढे म्हणताना काही चालत नाही आणि अचानक त्यांना काळाने त्यांच्यावरती घाण घातला. अतिशय स्वभाव त्यांचा अतिशय शांत, प्रेमळ आणि मनमिळावा असा होता त्यांचा. त्यांच्या जाण्याने गरुड परिवारावरती अतिशय मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या दुःखातून सावरण्याची भगवान गौतम बुद्ध त्यांना सर्वांना शक्ती देव आणि आमच्या या मामींच्या आत्म्यास शांती देव. माझ्या भीमसागर तरुण मित्रमंडळ हिंदी बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे तसेच बौद्ध महासभा खेड तालुका आणि रणपिसे परिवाराच्या वतीने, थोरात परिवाराच्या वतीने, गायकवाड परिवाराच्या वतीने, कडलक परिवाराच्या वतीने आणि सर्व इथे जमलेले सर्व नातेवाईक मंडळी आहेत. क्रीडा कला क्षेत्रातील जे मान्यवर या ठिकाणी आमच्या मामींना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्या सर्वांच्या वतीने मी या आमच्या मातेस, आमच्या मामींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि मी या ठिकाणी थांबतो. सप्रेम जय भीम.